तुमचे हृदय तुम्हाला कधी काही सांगत असेल आणि त्यावेळी तुमचे मन त्याच्याशी झुंजत असेल, तर तेव्हा हृदय मनाला शांत राहण्यास सांगते. शिवाय मन असे का म्हणत आहे याचे समर्थन करण्यासाठी कारणे शोधायला लागते. मन काही आपला शत्रू नाही. मन फक्त आपण कुठे चुकत नाही ना याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करते. हृदयाचा आवाज आणि मनाचा तर्क जेव्हा एका समक्रमित अवस्थेत असतात तेव्हा त्यांचे परिपूर्ण मिलन होते. त्यालाच त्यांची युती म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमचे भूतकाळातील जीवन, तुमच्या जन्मापासून जे काही घडले आहे ते आठवता, तेव्हा ते वरवर आधारित असतात. आणि जेव्हा तुम्ही त्याचे विश्लेषण करता, तुमच्या हृदयाचे अनुसरण करता, तेव्हा त्याचे परिणाम तुमच्या समोर उलगडताना दिसतात. आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयावर दगड ठेवून म्हणता, तू गप्प बस, मला हे करू दे, कारण तुमचे मन तुम्हाला तसे करण्यासाठी दबाव आणते. म्हणजे आता तुम्ही दोन्ही अवस्थेतील परिणामांची तुलना करता. ते काही शिकवतात का? म्हणजे जेव्हा हृदय काही सांगते आणि त्याच वेळी मन हृदयाशी झुंजत असेल, तेव्हा मनाला सांगा, शांत रहा. आणि हृदय असे का म्हणत असेल याचे कारण शोधा. मन काही आपला शत्रू नाही. मन फक्त आपण कुठे चुकत नाही ना याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पुन्हा पुन्हा तर्काचा वापर करा. म्हणजे जेव्हा तर्क आणि अंतःकरणाचा आवेग एकत्र येतात तेव्हा अशी आनंददायी गोष्ट घडते. म्हणजे मी हृदयाच्या सांगण्याप्रमाणे गोष्टी करत असतानाही मन मात्र तयार होत नाही. माझे हृदय सांगते आणि मी त्याचे पालन करतो. तरीही हा व्यवहार अपूर्ण आहे, कारण मनाला अजूनही ते पटलेले नाही. त्यामुळे हा व्यवहार संपलेला नाही. आणि अजूनही मनाची खात्री होणे बाकी आहे की माझे हृदय जे करत आहे ते योग्य आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा तर्क शोधून परिस्थितीचे विच्छेदन करावे लागेल. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट अपूर्ण ठेवता कामा नये.